श्रोते हो नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मुलांचं करिअर हा सध्या सगळ्याच पालकांसाठी चिंतेचा विषय आहे. याचं कारण अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांसमोर करिअर निवड करण्यासाठी असंख्य पर्याय खुले आहेत. अशावेळी नेमकं कोणत्या क्षेत्रातलं करिअर निवडावं याबाबत विद्यार्थी आणि पालक दोघेही अनेक वेळा कन्फ्यूज होतात. आजच्या आपल्या कार्यक्रमात अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया याविषयी माहिती देण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरीचे प्राचार्य डॉक्टर सूरज नरेंद्र खंते आलेले आहेत. त्यांच्याकडूनच या प्रवेश प्रक्रियेविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि तुम्ही जसं म्हणालात की या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती घेत असताना पालक आणि विद्यार्थी या दोघांनी यात लक्ष घालावं. ते छान बोललात तुम्ही. याबद्दल आपण बोलूच या सविस्तर पुढे. सर, आजकाल आपण MSCET हा शब्द अनेकांच्या तोंडून ऐकतो, पण MSCET म्हणजे नेमकं काय आणि ह्या MSCETच्या द्वारे जर प्रवेश घ्यायचा असेल तर यासाठी कोणत्या संस्था उपलब्ध आहेत? सर्वप्रथम MSCET बद्दल. पूर्वी काय व्हायचं की वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या आणि त्यातनं वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळे आपले स्वतःचे क्रायटेरिया राहायचे ॲडमिशनसाठी. तर ते काढून टाकावं म्हणून एक सेंट्रल कॉमन एंट्रन्स टेस्ट घ्यायचं महाराष्ट्र शासनाने ठरवलं आणि त्यासाठी जी परीक्षा असते त्याला म्हणतात MSCET. आणि या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, अभियांत्रिकी संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येते. यात संस्था ज्या उपलब्ध असतात त्यात महाराष्ट्रातील सर्व अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था, जसे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय, खाजगी संस्था ज्यांना AICTE न्यू दिल्ली DTची मान्यता आहे, तसेच विद्यापीठातले काही विभाग जसे ICT आहे, UDCT आहे, शासनाच्या स्वायत्त संस्था किंवा शासनाच्या अनुदानित स्वायत्त संस्था, खाजगी स्वायत्त संस्था, तंत्रशास्त्र विद्यापीठ, त्यात खाजगी अभिमत विद्यापीठ वगळून, कारण त्यांची स्वतःची वेगळी प्रक्रिया असते. या सर्व संस्थांना सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायची आहे की त्या प्रक्रियेत असणाऱ्या संस्थांना AICTE न्यू दिल्ली आणि DTची मान्यता असते आणि ते आहे की नाही ही आपल्याला चेक पण करता येतं. सर, आता ज्या संस्था तुम्ही सांगितल्यात तर ह्यातल्या कोणत्याही संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जर विद्यार्थ्यांना जायचं असेल तर जागांचं वाटप तर ठरलेलं असणार. बरोबर. मग हे वाटप कसं असतं? त्यात तुम्हाला असं छान डिटेल सांगता येईल मला. साधारणतः गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडिड इन्स्टिट्यूट्स असतात, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स असतात, SNDT युनिव्हर्सिटी, मायनॉरिटी इन्स्टिट्यूट वगळून त्याच्यात ॲटॉनॉमसचे 100% स्टेट लेवलला जागा भरल्या जातात महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी. आणि नॉन ॲटॉनॉमस आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटमध्ये 70% होम युनिव्हर्सिटीला असतात. आता होम युनिव्हर्सिटी काय आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी काय नंतर सांगतो. तर यात 70% जागा साधारणतः होम युनिव्हर्सिटीला असतात. म्हणजे समजा आता आपण विचार केला की नागपूर युनिव्हर्सिटी आहे, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटीसाठी त्यांच्या येणाऱ्या प्रभागातल्या, त्यांच्या येणाऱ्या कार्यक्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी 70% सीट्स रिझर्वड असतील आणि उर्वरित महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना 30% मिळतील. हेच आता इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आणि मुंबईसाठी पकडलं तर त्यात 70% स्टेट लेवलसाठी असतात आणि 30% ऑल इंडियासाठी सीट्स असतात. आपलं लोणेरे जर पकडलं तर त्यात 85% स्टेट लेवलसाठी आहे आणि 15% फॉर कॅन्डिडेट्स फ्रॉम डिस्ट्रिक्ट ऑफ कोकण रिजन. आणि समजा गव्हर्नमेंट एडेड मायनॉरिटी कॉलेजेसचा विचार केला तर तिथे ॲटॉनॉमससाठी 50% स्टेट लेवलला आणि नॉन ॲटॉनॉमसमध्ये 35% होम युनिव्हर्सिटीला आणि 15% अदर दॅन होम युनिव्हर्सिटीला. आणि आता समजा जर आपण विचार केला अनएडेड प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स ज्या असतात त्यात साधारणतः ॲटॉनॉमससाठी 65% स्टेट लेवलला अवेलेबल असतं आणि 15% ऑल इंडिया सीट्स असतात. आणि नॉन ॲटॉनॉमससाठी त्याचं डिस्ट्रीब्युशन होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 45.5 आणि 19.5. इन्स्टिट्यूशन कोटा याच्यात 20% असतो. अनएडेड मायनॉरिटीमध्ये तसंच साधारणतः ॲटॉनॉमस 100%, नॉन ॲटॉनॉमससाठी 70-30चा रेशो आणि ऑल इंडिया सीट 15% आणि लास्टली इन्स्टिट्यूशनल कोटा
including 5% quota for NRI is around 20%. CET म्हणजे CELL.mahaset.org असं एक पहिलं आहे आणि ही अवेलेबल आहे dt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर. विद्यार्थ्यांनाही साधारणतः माहीत असते, पण ज्यांना माहिती नाही त्यांनी या वेबसाईट्सला भेट द्यावी आणि या वेबसाईट्सला भेट देऊन पूर्णपणे या मुलाखतीवर किंवा इतर कोणी दिलेल्या माहितीवर अवलंबून न राहता स्वतः पालक आणि विद्यार्थी या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या, जेणेकरून चुका होणार नाहीत. कारण या ऑनलाईन प्रोसेसमध्ये काय आहे, आपण कुणीच इतर किंवा ऑफिशियल्स कुणीच काही मदत करू शकत नाही. बरोबर. एकदा ती चूक झाली की ती चूक झाली आणि विद्यार्थ्याचं 1 वर्षाचं नुकसान होतं. हो. म्हणून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काळजीपूर्वक ही प्रोसेस करावी. आता आपण विद्यार्थ्याच्या कॅटेगरीनुसार आरक्षण त्याबद्दल बोलणार आहोत. कॅटेगरी म्हणजे तो कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करतो. ओके. तर विद्यार्थ्याचं समजा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल कास्ट कन्वर्ट्स टू बुद्धिझम असेल तर त्याच्यासाठी 13% आहे, 13%. शेड्यूल ट्राईबसाठी 7%. हे सगळं शासनाने दिलेलं आहे. त्याच्यामुळं ही फक्त माहिती म्हणून विद्यार्थ्यांनी असू द्यावं. 3% विमुक्त जाती आणि DT-साठी, डी नोटिफाईड ट्राईब्ससाठी. त्यात NTA पण येतं. नोमॅडिक ट्राईब्स 1, NTB, नोमॅडिक ट्राईब त्याच्यात 2.5, नोमॅडिक ट्राईब्स 2 मध्ये 3.5, नोमॅडिक ट्राईब 3 मध्ये 2 आणि OBC-साठी 19%. असं एकूण 50% आरक्षण आहे विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीनुसार. यात परत ॲडिशनल काही गोष्टी आहेत ज्यामध्ये TFWS नावाची एक शासनाची छान स्कीम आहे. त्यात गरीब विद्यार्थ्यांची ट्युशन फी माफ होऊ शकते. फक्त याच्यासाठी काही अटी आहेत. सर, विद्यार्थ्यांनी कधी कधी असं मनाशी ठरवलेलं असतं की मला या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. मग अशा कोणकोणत्या युनिव्हर्सिटी आहेत अभियांत्रिकी प्रवेशासाठी? तशा तर युनिव्हर्सिटीज भरपूर आहेत, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट, आणि अभिमत विद्यापीठं आहेत. तर त्यात साधारणतः बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी ह्या होम युनिव्हर्सिटीसाठी त्यांचे ज्युरिस्डिक्शनचे डिस्ट्रिक्ट ते ठरलेले आहेत. आता हे ऑनलाईन फॉर्म जेव्हा विद्यार्थी भरतात तेव्हा काही महत्त्वाच्या सूचना म्हणून जर तुम्हाला सांगायच्या असतील तर काय सांगाल विद्यार्थ्यांना? काय असतं की विद्यार्थी एक तर असं म्हणता येईल की त्याला पूर्ण माहिती नसते. असं असतं कधी कधी तो दुसऱ्यांवर खूप अवलंबून असतो. तसं पाहिलं तर विद्यार्थी आजकाल इतके टेक्नोसॅव्ही आहेत की त्यांना कोणावर अवलंबून राहायची गरज नाही आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना कम्प्युटरला एक्सेस अवेलेबल असतो. तसंच आपण मोबाईलवर जो OTP येत असतो त्याच्यामुळे प्रॉपर मोबाईल नंबर देण्यात आला की नाही हे 2-2दा 3-3दा चेक करावं. विद्यार्थी अशा ट्रॅपला बळी पडू नयेत म्हणून काय करण्यात आलेलं आहे की FC म्हणून आहे, फॅसिलिटेशन सेंटर्स. हे पूर्ण महाराष्ट्रभरात आहे. विद्यार्थ्यांनी जवळच्या फॅसिलिटेशन सेंटरला जायचं. फॅसिलिटेशन सेंटर त्याला पूर्ण मदत करतं. अशा फॅसिलिटेशन सेंटर्सची माहिती या CETCEL.mahaset.org किंवा DTA.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अवेलेबल आहे. OTP विद्यार्थी काय करतो, माझा OTP हा आहे आणि हा घ्या तुम्ही आणि तुम्ही करून द्या. तसं करू नये. म्हणजे विद्यार्थ्यांनी आपला OTP देताना पूर्ण काळजी घ्यावी की त्याला जे हवंय तेच होते प्रोसेस पुढची, किंवा स्वतःच OTP वापरून स्वतःसाठी योग्य त्या प्रक्रिया करावी. कुठल्याही आमिषाला बळी पडू नये. विद्यार्थ्यांनी स्वतःचा स्वतः विचार करावा. यात त्यांनी हवं तर पालकांची मदत घ्यावी, FC सेंटरची मदत घ्यावी. आता जसं आपल्या इथे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज शासनाचं उपलब्ध आहे रत्नागिरीमध्ये. एक्स्ट्रीम केसमध्ये कुठेच त्याची अडचण जर सॉल्व्ह होत नसेल तर त्यांनी सरळ CETCEL ईमेल करावा आणि तिथून मार्गदर्शन घ्यावं. ती सोय उपलब्ध ती आहे. पण सोय उपलब्ध आहे आणि CETCEL रिस्पॉन्ड करते. आता ह्या प्रवेश प्रक्रियेविषयी बोलताना यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट्स. तर कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात? हे विद्यार्थ्यांनी खूप लक्षपूर्वक ऐकावं आणि तसंच त्या वेबसाईट्सवर जाऊन तिथून ॲडमिशन ब्रॉशर डाउनलोड करून त्यात दिलेले डॉक्युमेंट सुद्धा पाहावेत. मी सांगतोय त्या पलीकडे जाऊन. सगळ्या कॅन्डिडेटसाठी हे महत्त्वाचं आहे की त्यांनी 10वीची मार्कशीट, SSC मार्कशीट, HSC डिप्लोमा BSCची मार्कशीट, त्यांना ॲप्लिकेबल असेल तर JEEचा स्कोर, सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी, सेकंड इयर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला जर त्याला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याला त्या संदर्भातले सर्टिफिकेट्स द्यावे लागतील, ते अपलोड करायला लागतील. नंतर जर समजा टाईप A कॅन्डिडेट असेल, म्हणजे जो महाराष्ट्र स्टेटमध्ये डोमिसाइल्ड आहे, महाराष्ट्र स्टेटमधूनच त्यांनी 12वी दिलेली आहे, तर अशा कॅन्डिडेटसाठी डोमिसाईल बर्थ, लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट इंडिकेटिंग प्लेस ऑफ बर्थ इन स्टेट ऑफ महाराष्ट्र हे आवश्यक राहतं. समजा टाईप Bचा कॅन्डिडेट असेल त्यासाठी त्याला डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ फादर, मदर ऑफ द कॅन्डिडेट इंडिकेटिंग
तो किंवा ती स्टेट ऑफ महाराष्ट्राचे डोमिसाइल्ड आहेत. आणि समजा टाईप सीचा कॅन्डिडेट असेल तर त्याला एम्प्लॉयरचं सर्टिफिकेट प्रोफार्मा एमध्ये की त्याचे आई किंवा बाबा जे कॅन्डिडेट आहे त्याचे त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये काम करत असल्याचं आणि पोस्टेड इन महाराष्ट्र असल्याचं सर्टिफिकेट द्यायचं असतं. आणि जर तो टाईप डीचा कॅन्डिडेट असेल तर त्यांनी प्रोफार्मा बीमध्ये त्याचे आई वडील महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंगचे एम्प्लॉई आहेत, रिटायर्ड एम्प्लॉई आहे असं सर्टिफिकेट द्यायचं असतं. एक टाईप ई कॅन्डिडेट आता ॲड झालेला आहे आणि त्याच्यात त्यांनी सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट कॅन्डिडेट बिलॉंग्स टू महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर एरिया इन प्रोफॉर्मा G1 असे द्यायचे. म्हणजे काही सर्टिफिकेट तर कॉमन आहे, पहिल्यांदा मी जे सांगितले तसे SSC, HSC, JEE, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, इंडियन नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे कॉमन आहेत सगळ्यांसाठी. आणि आपलं कॅन्डिडेचर कुठल्या टाईपचं आहे, आपण महाराष्ट्र स्टेटचे आहोत, आपले आई वडील महाराष्ट्रात आहेत पण आपण बाहेरचे आहोत, किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहे डिपेंडिंग, किंवा बॉर्डर एरियाचे आहोत, याच्यात डिपेंड करतं. त्या टाईपच्या कॅन्डिडेटनी तिथे परत इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये खूप छान डिफाईन करून दिलेलं आहे. आपण कुठल्या टाईपचा कॅन्डिडेट आहे पाहून हे त्या टाईपचे सर्टिफिकेट्स त्यांनी द्यावे. यात अजून पलीकडे बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट असेल समजा SC ST कॅटेगरीचे, तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं. OBC स्टुडंट असेल बॅकवर्ड क्लासमध्ये VJ, DT, NT, नंतर OBC किंवा SBC, तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट लागतं. तर म्हणून सर्वात महत्त्वाची बाब, त्याचं नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट हे 31 मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. पुढच्या 24 मार्च पर्यंत ते व्हॅलिड पाहिजे, तर मग तो ॲडमिशनला पात्र ठरतो. समजा तो इकॉनॉमिकल वीकर सेक्शनमध्ये त्याला ॲडमिशन घ्यायची असेल, सिरियल नंबर 1 मधले सर्टिफिकेट व्यतिरिक्त त्याला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन प्रोफार्मा 5 जो परत 31 मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड आहे ते सर्टिफिकेट लागतं. दुसरं कुठल्या टाईपचा कॅन्डिडेट आहे त्यानुसार A, B, C, D, E कॅटेगरीचा कॅन्डिडेट. आणि तिसरं म्हणजे त्याचे कॅटेगरी, तो कुठल्या कॅटेगरीला, कास्ट वाईज कॅटेगरीला बिलॉंग करतो, त्याच्यानुसार त्याला सर्टिफिकेटची आवश्यकता राहील. डॉक्युमेंट्स विषयी तर अगदी डिटेलमध्ये माहिती सर तुम्ही सांगितली. सर मग मला असं सांगा की विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी काही स्टेप तर फॉलो कराव्याच लागतात, मग कोणत्या स्टेप असतात या? सर्वात आधी तर विद्यार्थ्यांनी मी म्हणेन की त्यांनी वेबसाईटला व्हिजिट करावं, cetcell.mahacet.org किंवा dte.maharashtra.gov.in आणि वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर पूर्ण माहिती घ्यावी, पूर्ण ब्रॉशर डिटेल वाचावं, यात पालकांनी मदत करावी, त्याचा पूर्ण स्टडी करावा. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, पण आयुष्याच्या दृष्टीने तो गरजेचा आहे. सर्वप्रथम त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे. त्यात MSCETला अपियर असेल तर त्याला फी द्यायची गरज नाही, कारण त्याने आधीच फी भरलेली असेल. तो जर नॉन MST CET असेल तर त्याला फी पे करणं आवश्यक ठरतं. त्याच्यानंतर ही ऑनलाईन फी भरायसाठी FC म्हणून असते, फॅसिलिटेशन सेंटर, त्याला विद्यार्थी जाऊ शकतो. तो स्वतःही भरू शकतो किंवा तिथे जाऊनही भरून घेऊ शकतो. अच्छा. तिथे जाऊन त्यांनी फॉर्म फिल करायचा आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. हे सगळं करत असताना पूर्ण काळजी घ्यायची, लास्ट क्लिक करण्याच्या आधी 10 वेळा चेक करा. विद्यार्थी मुद्दामून कुठली माहिती चुकीची भरत नाही, गडबडीत होऊन जातं, अनवधानाने होतं. तर ते झालेलं नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. आणि नंतर फायनली त्याला सबमिट करून, कन्फर्म करून, त्याचं प्रिंट आउट घेऊन त्याला साईन करून अपलोड करायचं आहे. दुसरं करायचं आहे, त्यांनी आता डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, ते डॉक्युमेंट्स बरोबर आहेत हे कन्फर्म करण्यासाठी त्यांनी जवळच्या FC सेंटरला भेट द्यायची आणि तिथे जाऊन त्यांनी त्याचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे. आता त्याचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर FC त्याला एक सर्टिफिकेट देईल की डॉक्युमेंट व्हेरीफाईड म्हणून. अच्छा. आणि ते ह्या सगळ्या प्रत्येक स्टेजच्या गोष्टी, जसं आता पहिल्यांदा ॲप्लिकेशन ऑनलाईन फॉर्म फिल केला, प्रिंट केला, साईन केला, तर याची एक एक प्रत स्वतःजवळ ठेवत जायची. त्याच्यानंतरची पुढची स्टेप असते ती म्हणजे डिस्प्ले ऑफ मेरिट लिस्ट. मेरिट लिस्ट डिस्प्ले करतं CETची वेबसाईट. सर्वात पहिल्यांदा CET सेल काय करतं की एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट देते. प्रोव्हिजनल याच्यासाठी देते, समजा विद्यार्थ्याची काही तक्रार असली तर त्या तक्रारीचं निरसन करता यावं, त्यात काही चूक असली. मग त्यासाठी मात्र एक कंडिशन अशी आहे की आता विद्यार्थ्यांनी म्हणायचं नाही की माझं हा कागद आहे आणि याच्यानुसार ते चुकलेलं आहे, हे डॉक्युमेंट मात्र मी अपलोड केलेलं नाही किंवा ही माहिती मात्र मी आधी दिलेली नाही,
असं करता येत नाही. ते नंतर काही करता नंतर काहीच बदल करता येत नाही आणि त्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट येते. हे झाल्यानंतर कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स डिस्प्ले करतो सीईटी सेल. म्हणजे समजा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी म्हटलं तर त्याची एक ब्रांच AIDS, त्याच्यात कॅटेगरी वाईज खुल्या प्रवर्गात किती, होम युनिव्हर्सिटीमध्ये किती, असे सगळा एक मॅट्रिक्स असतो खूप मोठा डिटेलमध्ये. आणि तिथे कुठे कुठे किती किती जागा आहे ते सगळं ते डिस्प्ले करतात. तसंच आता इथे मध्ये थोडंसं या स्टेप्स सांगता सांगता मी म्हणेन की विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की त्याला माहिती आहे की मला इतकं पर्सेंटाईल मिळालेलं आहे आणि मला साधारणतः ही ब्रांच हवी आहे, या संस्थेमध्ये मला ॲडमिशन हवी आहे. ह्या गोष्टी एकदा फिक्स झाल्यानंतर त्या संस्थेचा कट ऑफ पॉईंट बघून घ्यायचा आपल्या कॅटेगरीसाठी मागच्या वर्षीचा. त्याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी ठरवायचं की मला कुठे ॲडमिशन मिळू शकते. आता त्याला करायचं आहे की त्याला कुठे कुठे ॲडमिशन घ्यायचे, ऑप्शन्स द्यायचे. फिलिंग अप अँड कन्फर्मेशन ऑफ ऑनलाईन करायचं आहे ऑप्शन फॉर्मचं. तर त्यासाठी त्यांनी काय करायचं, प्रिफरन्सेस ठरवायचे. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट असते ऑप्शन्स ठरवताना ते म्हणजे माझा इंटरेस्ट कशात. तर ते विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बसून ठरवायचं. विद्यार्थ्यांनी आपल्या गरजा सांगायच्या, पालकांनी मार्गदर्शन करायचं आणि हे ठरवल्यानंतर मग आता हे बघायचं की मला कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये आणि कुठली ब्रांच मिळू शकते. आणि हे ठरवल्यानंतर मग विद्यार्थ्याला ऑप्शन्स ठरवता येतात. तर विद्यार्थी समजा एक इंजिनिअरिंग कॉलेज ठरवलं त्यांनी की त्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या 2 ब्रांचेस त्याला चालू शकतात. त्या 2 ब्रांचेसला तो ऑप्शन देईल, त्याचा ब्रांच कोड लिहेल आणि त्या संस्थेचं नाव लिहेल. आता याच्यात प्रिफरन्सेस द्यायचे आहे त्याला. तर त्यांनी प्रिफरन्स देताना पहिला प्रिफरन्स देताना खूप जास्त काळजी घ्यायची आहे. पहिला प्रिफरन्स जर त्याला मिळाला तर तो ऑटो फ्रीज होतो. मिळाल्यानंतर त्याला तो बदलवता येत नाही, पुढच्या प्रोसेससाठी तो एलिजिबल राहत नाही. तो जर घ्यावाच लागतो आणि ॲडमिशन जर नाही घेतली तर त्या घेतली किंवा नाही घेतली दोन्ही केसमध्ये तो ॲडमिशन प्रोसेसच्या बाहेर जातो. दुसरा तिसरा प्रेफरन्स असे त्याला 300 प्रेफरन्सेस देता येतात. त्यांनी ठरवायचे किती द्यायचे ते, पण जास्तीत जास्त द्यावे. आणि हे प्रिफरन्सेस दिल्यानंतर ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं किंवा प्रिफरन्सेस देणं किंवा ऑप्शन फॉर्म भरणं हे मॅन्डेटरी आहे. कारण ते जर नाही केलं तर विद्यार्थी त्या प्रक्रियेतच नाही आहे. पण तुम्ही जोपर्यंत ऑप्शन फॉर्म देत नाही तोपर्यंत कशालाच काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे ऑप्शन भरणे ही एक महत्त्वाची बाब आहे आणि ते ऑप्शन्स खूप विचारपूर्वक भरल्या जावेत. आणि मग कॅप राऊंड 1ची प्रोव्हिजनल अलॉटमेंट यादी येते. त्याच्यानंतर ARCला जाऊन विद्यार्थ्यांना रिपोर्ट करायला लागतं ॲडमिशन कमिटीला आणि ती सीट जी ऑफर झालेली आहे त्यांना ती सीट एक्सेप्ट करायची आणि त्या सीटसाठी फी भरायची. हे होतं ARCला रिपोर्ट केल्यानंतर. त्याच्यानंतरची जी स्टेप असते ती म्हणजे कुठल्या इन्स्टिट्यूटला त्याचं अलॉटमेंट झालंय तिथे त्याला जायला लागतं. समजा जर आपण असं म्हटलं की त्याचं समजा दुसरा तिसरा चॉईस त्याला मिळालाय. तिसरा चॉईस मिळाल्यानंतर तो आता विचार करतोय की नाही, मी जे बघतोय की माझ्यापेक्षा कमी मार्क्स असलेल्यांनाही एक पर्टिक्युलर कॉलेज मिळत आहे, एक पर्टिक्युलर ब्रांच मिळते आणि जी मला चालेल याच्यापेक्षा ती प्रिफर करीन मी. मग अशा विद्यार्थ्यांना फ्लोट करता येतं. त्यांनी काय करायचं, नॉट एक्सेप्ट करायचं. त्यावेळी करता येतं. म्हणजे आता कॅप राऊंड 1 मध्ये समजू आपण की त्याला तिसरा चॉईस मिळालाय आणि तिसरा चॉईस मिळाल्यानंतर त्याला वाटतंय की मला इथल्यापेक्षा हे कॉलेज हवंय, हे जास्त प्रिफर करीन आहे मी आणि ही ब्रांच जास्त प्रिफर करीन. तर मग अशा वेळेस त्यांनी पहिल्या राऊंडची ॲडमिशन सोडून द्यायची, नॉट एक्सेप्ट करायची आणि पुढच्या राऊंडसाठी तो इलिजिबल राहतो. नंतर मग राऊंड 2 आणि राऊंड 3 राहतात. राऊंड 2 आणि राऊंड 3 झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला तिथे चॉईसेस बदलता येतात. फक्त हा चॉईस देता नाहीये जो त्याला आधी मिळालेला आहे, कारण तो त्यांनी ऑलरेडी नाकारलेला आहे. नंतर सर्वात शेवटची स्टेप म्हणजे ॲडमिशन एकदा त्याची कन्फर्म झाली की त्यांनी संस्थेला रिपोर्ट करायचं, आवश्यक फी भरायची, संस्थेमध्ये क्लासेस अटेंड करायला सुरुवात करायचं. हे साधारणतः जनरल कॅप राऊंडच्या स्टेप्स असतात. कॅप राऊंड विषयी तुम्ही आता बोललात, पण मग नॉन कॅप राऊंड पण असतात का? बरोबर, त्याविषयी माहिती सांगा. बरोबर. साधारणतः काय असतं की कॅप राऊंड ही प्रोसेस, ही प्रक्रिया अशी खूप दिवस चालू नाही राहू शकत. त्याला काहीतरी लिमिट असतं आणि त्याची डेडलाईन आटोपल्यानंतर कॅप राऊंडची प्रक्रिया बंद होते. साधारण किती दिवसांची असते ही प्रक्रिया? साधारणतः 1 महिनाभर म्हणता येईल, प्लस मायनस. आणि त्याच्यात 3 राऊंड्स होतात, राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3. आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया ती बंद होते. आता ही प्रक्रिया बंद झाल्यानंतर जर संस्थेत त्याच्यानंतर काही ॲडमिशन कॅन्सलेशन झाले किंवा काही सीट्स रिकाम्या राहिल्या तर त्या जागा
संस्था स्तरावर भरण्यात येतं हम्म, हम्म. आणि त्या संस्था स्तरावर भरण्यात येणाऱ्या जागांना नॉन कॅप राऊंड म्हणतात. तसंच काय असतं, ज्या खाजगी संस्था असतात त्या खाजगी संस्थांमध्ये त्यांचा स्वतःचा एक कोटा असतो. इथे मला अजून सांगायला आवडेल की काही संस्थांसाठी जेईच्या ऍडमिशन्स सुद्धा ते घेऊ शकतात. जेईचा कोटा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. तर मग अशा संस्थांना ऑल इंडिया सीट्स ज्या आहेत त्या उपलब्ध असतात आणि त्या ऑल इंडिया सीट्सचं पण ऍडमिशन होते याच्याच थ्रू. जिथे आपण म्हटलं की MSCETचा स्कोर त्याच्याऐवजी जेईचा स्कोर. आणि याच्या पलीकडे असतो तो म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल सीट. तर त्या इन्स्टिट्यूट लेवल सीट साधारणतः खाजगी संस्थांना उपलब्ध असतात. तर त्या सीट्स किंवा उरलेल्या सीट्स, जसं मी पहिल्यांदा सांगितलं की कॅप राऊंडच्या नंतर उरलेल्या सीट्स, यासाठी संस्था स्तरावर जी प्रोसेस होते त्याला म्हणतात नॉन कॅप राऊंड. आणि नॉन कॅप राऊंड सुद्धा मेरिटनुसारच घ्यावा असे शासनाचे निर्देश आहेत. तर तिथेही ॲडव्हर्टाइजमेंटनुसार विद्यार्थ्यांनी तिथे रिपोर्ट करायचं असतं. रिपोर्ट केल्यानंतर मेरिट लिस्ट संस्था डिस्प्ले करते आणि त्या मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन्स केल्या जातात. बरं. इथे फक्त खूपशे फायदे जे विद्यार्थ्यांचे असतात ते विद्यार्थ्यांना सोडावे लागतात. जसं विद्यार्थ्यांना पूर्ण फी भरायला लागते, तो कुठल्याही कॅटेगरीचा असला तरी. कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं फी स्ट्रक्चर वेगळं असतं. कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कमी फी भरायला लागते आणि ती कमी भरायची फी इथे मात्र नॉन कॅप राऊंडमध्ये उपलब्ध नसते. आणि दुसरा भाग म्हणजे असा की विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा ॲडव्हान्टेज घेता येत नाही नॉन कॅप राऊंडमध्ये. जे कॅप राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा ॲडव्हान्टेज असतं, विद्यार्थ्यांची ट्युशन फी रिएम्बर्स होते, तर ते जे आहे ते शासनाकडून मिळत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना 4 वर्ष पूर्ण फी भरायला लागते. सर, एकंदरीतच अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रवेश प्रक्रिया काय आहे याविषयीची सविस्तर अशी माहिती तुम्ही आता विद्यार्थ्यांना सांगितलीत. पण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून तुम्ही या संस्थेविषयी काय माहिती द्याल? खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही संस्थाच मुळी यासाठी अस्तित्वात आली आहे की इथल्या लोकल विद्यार्थ्यांना जे बाहेर जावं लागायचं ते जावं लागू नये म्हणून डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे सगळे अधिकारी आहेत त्यांच्या प्रयत्नातनं ही संस्था निर्माण झाली आहे. सर्वात महत्त्वाचं पहिलं ॲडव्हान्टेज आहे या संस्थेचं ते म्हणजे इथे असलेल्या ब्रांचेस. इथे असलेल्या ब्रांचेस ह्या अद्ययावत आहेत, अगदी लॅटेस्ट टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज सुंदर अवेलेबल राहतील. जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, सिव्हिल अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. यात करताना काय केलेलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स ही कम्प्युटरचं स्पेशलायझेशन आहे. सिव्हिल अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग हे फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग न ठेवता त्यात इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग टाकल्यामुळे अजून त्याचा आवाका वाढवून त्याला जॉब ओरिएंटेड किंवा एंटरप्रेनरशिप विद्यार्थ्यांना मिळावी या दृष्टीने केलेलं आहे. फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट हा कोर्स इथल्या लोकल विद्यार्थ्यांना फूड टेक्नॉलॉजीमध्ये होत असलेलं अद्ययावत ज्ञान मिळावं म्हणून करण्यात आलेलं. आपल्याकडे जसं मासे होतात, आपल्याकडे आंबा होतो, आपल्याकडे काजूची निर्मिती होते, या सगळ्या गोष्टींवर प्रोसेसिंग करून त्याचं मार्केटिंग करणे, ह्या सगळ्या गोष्टी कळाव्या विद्यार्थ्यांना म्हणून हा फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट कोर्स इथे देण्यात आलेला आहे. नंतर काय आहे की नुसतं मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असेल तर विद्यार्थ्यांना आता जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यात या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन लागतं तिथे विद्यार्थी कुठेतरी मागे पडतो. समजा आपण म्हटलं आता ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स पण लागतं, मेकॅनिकल पण लागतं. तर मग अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना लेटेस्ट टेक्नॉलॉजी मिळावी म्हणून मेकॅट्रॉनिक्स ही एकत्र ब्रांच निर्माण करण्यात आलेली आहे आणि ती ब्रांच पण आपल्या इथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उपलब्ध आहे. संस्था आमची चालू झाली आणि या सगळ्या ब्रांचेसमध्ये इंटेक 60 आहे, 60. आणि इथे 2 ठिकाणी प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. एक म्हणजे फर्स्ट इयरला आणि दुसरी म्हणजे सेकंड इयरला, डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन म्हणतो आपण ते. तर त्याच्यात 60चं इंटेक आहे प्रत्येक ब्रांचला आणि आता ही संस्था 3ऱ्या वर्षात पदार्पण करते. 2021ला चालू झाली. आमची स्वतःची एक मोठी बिल्डिंग तयार होत आहे जी पूर्णत्वास जाईल लवकरच. आमच्याकडे इथे शासनाची संस्था असल्यामुळे आणि जुनं फी स्ट्रक्चर असल्यामुळे खूप माफक दरात शिक्षण उपलब्ध आहे. साधारणतः 25,000 रुपये वर्षाची जनरल कॅटेगरीसाठी फी आहे जी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी साधारणतः 1100-1200 इतक्या कमी याच्यात मिळू शकते ॲडमिशन. तर ह्या गोष्टीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायला हवा या अतिशय कमी फीचा. शासनाची संस्था असल्यामुळे इथे ट्रान्सफर होऊन फॅकल्टी येत असल्यामुळे फॅकल्टीचं ॲव्हरेज एक्सपिरियन्स जो आज अराउंड मोर दॅन 20 इयर्स आहे.
तर अशी अनुभवी फॅकल्टी इथे उपलब्ध आहे, ज्यांनी विविध संस्थात काम केलेलं आहे. संस्था मध्यभागी स्थित आहे, शहराच्या मध्यभागी आहे, महाराष्ट्र शासनाची आहे. सगळ्या प्रयोगशाळा, ग्रंथालय उपलब्ध आहे. नंतर जसं मी आधी सांगितलं, आमचे सगळे अभ्यासक्रम नवीन तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि वेगवेगळ्या शिष्यवृत्तींच्या सगळे लाभ इथल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात महाराष्ट्र शासनाची संस्था असल्यामुळे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही छुपा अजेंडा नाही कुणाचा, की विद्यार्थ्यांचं शोषण करण्याचं काही कारण नाही, आर्थिक शोषण करण्याचं काही कारण नाही. विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा. या संस्थेत त्यांनी जर ॲडमिशन घेतली, प्रवेश जर घेतला, तर शासनाचा जो उद्देश आहे इथल्या लोकल विद्यार्थ्यांना सेवा देण्याचा सफल होऊ शकेल. श्रोते हो, अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया याविषयी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरीचे प्राचार्य डॉक्टर सूरज नरेंद्र खंते आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, सरांनी अतिशय सविस्तर अशी माहिती आपल्याला प्रवेश प्रक्रियेसंबंधात दिलेली आहे. तर ही माहिती लक्षात घ्या आणि मग आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा. सर, आज तुम्ही इथे आलात आणि विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना सविस्तर अशी माहिती अभियांत्रिकी क्षेत्रातल्या प्रवेशाविषयी दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. माझ्याकडनं सुद्धा आकाशवाणीचे आभार, माझ्या संस्थेकडनं सुद्धा आकाशवाणीचे आभार की मला इथे बोलण्याची संधी देण्यात आली. धन्यवाद. इंद्रधनुष्य